द्यावंच लागेल. आम्ही पण त्यांच्यासाठी थांबलो ना, नाही तर मला कॅमेरे दुसरे होते तिकडे. आज महाविकास आघाडीच्या वतीनं पायऱ्यावर येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारकडून महसूल वाढीच्या नावाखाली 328 दारूचे दुकानाचे परवाने देण्याचं निश्चित होतंय वेगवेगळ्या महसूल आयुक्तालयाच्या माध्यमातून. आणि खरं सांगायचं तर महाविकास आघाडीच्या आमदारांनाच हे दारूचे दुकान वाटायचे आहे अशा प्रकारची सर्व त्या डिपार्टमेंटमध्ये महायुतीच्या आमदारांनाच हे दारूचे दुकान वाटायचे आहे अशा पद्धतीनं ही सगळी रचना चालू आहे. आणि मला असं वाटतं 72 पासून अशा पद्धतीनं दारूचे दुकान त्यावेळेस उघडण्याचा सरकार निर्णय घेऊ पाहत होते. त्यावेळेस मृणाल गोरे सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी विरोध केला होता. आणि महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. एक्साईज उत्पन्नाचा मुद्दा जर बघितला तर कालच परमिट असोसिएशन हॉटेल असोसिएशननी आंदोलन केलंय. त्यांना मोठ्या प्रमाणावर एक्साईज लावला जातोय. आणि दारू द्यायची तर त्या परमिट रूममधून देऊ शकता. त्याच्यामुळे दारूच्या दुकानाची कोणती आवश्यकता नाही. परंतु माझं स्पष्ट मत आहे, संभाजीनगरचं भुमरेंची जर प्रकरण बघितले तर जवळपास 10-11 दुकान ते चालवतात. आणि मग त्याच्यापासून प्रेरणा घेऊन पूर्ण महाराष्ट्रातील महायुतीच्या आमदारांना अशा पद्धतीनं दुकान देण्याचं घाटत आहे. सरकार वेगवेगळ्या गोंडस नावानी ह्या दारू दुकान अलॉट करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याला महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं विरोध करणार. कारण या दारूच्या मुळे शेकडो हजारो माता बहिणीचे संसार उद्ध्वस्त होत असतात. आणि म्हणून अशा पद्धतीनं माता भगिनींना एकीकडे आपण लाडकी बहीण म्हणायचं आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त होईल अशा प्रकारचं राज्याचं धोरण आणायचं. आणि त्याला विरोध काल सभागृहातही केला, आज पायऱ्यावर करतो. आणि येणाऱ्या काळात मला असं वाटतं रस्त्यावर सुद्धा हा विरोध होईल. खरं तर मी एक्साईजचं धोरण बोलत असताना आपला महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. असं राष्ट्र कोणतंही नाही या देशामध्ये. आणि हे महायुतीचं सरकार या राष्ट्राला मद्याचं राष्ट्र बनवू पाहतंय. आपल्या महाराष्ट्राची प्रतिमा बिघडू पाहतंय. आणि प्रतिमा बिघडत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचे मंत्री असेल आमदार असेल कशा पद्धतीनं वागतात याचं उदाहरण नुकत्याच आमदार निवासाचे जे कॅन्टीन आहे त्याच्या निमित्तानं समोर आलेलं होतं. खरं तर कॅन्टीन 5 वर्षापासून याचा परवाना संपलेला. याला सातत्यानं का पुन्हा एक्सटेन्शन दिलं जातं हा प्रश्न आहे. अन्नपदार्थ खराब आहे म्हणून या कॅन्टीनवाल्याला मारहाण झाली होती अशी माहिती. खरं तर ही मारहाण चुकीची आहे. परंतु सरकारने 2-4 दिवस बंद केले आणि पुन्हा त्याच व्यक्तीला कॅन्टीन त्यांनी सुरू केलेली आहे. हे सुद्धा चुकीचं आहे. आमदारावर कारवाई केली पाहिजे, कॅन्टीनवर कारवाई केली पाहिजे. नवीन परवानाधारकाला अशा पद्धतीनं कॅन्टीन चालवायला दिली पाहिजे. मी त्याच्या भावाने दिलेल्या जाहिराती पेपरला जाहीर प्रकटन वाचलं. सुहास कांदेचे आमदार आहे नाशिक जिल्ह्यातले. त्यांच्या भावानीच दिलेली जाहिरात आणि त्यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर म्हणून भावांना पेपरमधून जाहिरात देऊन संपर्क साधावा लागतो. मला असं वाटतं दुर्दैव आहे कांदेंचं. आणि जर भाऊच घरातलीच मंडळी अशा पद्धतीनं लाखो रुपये हडपल्याचं जाहीर प्रकटनाद्वारे कळवत असेल तर मला असं वाटतं हे आमदार कोणत्या स्तरावरचे आहे. हे घराला लुटतायत आणि महाराष्ट्राला सुद्धा लुटतायत अशा प्रकारची स्थिती. हे पण असं झापून काही होत नसतं. कोडगे लोक आहेत, कोडगे. मग शिरसाट असेल नाही तर गायकवाड असेल, हे कोडगे लोक आहेत. शब्द लिहून घ्या. कारण आता शिंदेची तरी काय प्रतिमा राहिलेली आहे. 3,000 कोटीचं मेगा इंजिनिअरिंगला टेंडर कोणी दिलं, कोणतं खातं कोण चालवत होतं. LNT पेक्षा 3,000 कोटीचं टेंडर तुम्ही देता.
बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह, यांचं मोठं यांचं छोटं एवढाच फरक आहे. बाकी काय फरक आहे यांच्यामध्ये? बाकी त्यांच्यामध्ये, शिंदेमध्ये, शिरसाटमध्ये आणि गायकवाडमध्ये फरक काय नाही. बडे मियाँ हे छोटे मियाँ, यात एवढाच फरक आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं ही पूर्ण महाराष्ट्राला लुटणारी टोळी आहे, ज्याला आम्ही चड्डी बनियन गँग असं म्हटलेलं आहे. ही चड्डी बनियन गँग मागच्या काळात आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शेतात, वस्त्यावर दरोडे टाकायची. ही चड्डी बनियन गँग या महाराष्ट्रावर दरोडे टाकते, या महाराष्ट्राला लुटण्याचं काम करतंय, महाराष्ट्राची तिजोरी लुटताय, जनतेची लूट करतायत. आणि मला असं वाटतं ही मोठी टोळी महाराष्ट्रात बनलेली आहे. तिजोरी रिकामी झाली म्हणूनच दारूचे परवाने देऊन त्यातून पैसे किंवा शासन करताय. मला असं वाटतं तुम्ही कोणत्याही योजना आणताय. आता तुम्हाला 42,000 43,000 कोटीची समजा याच्यातून एक्साईज मिळणार आहे. 88,000 कोटीचा शक्तीपीठ मार्ग कोण करा म्हणतंय? कोणी मागत नाही. आणि मग तुम्ही असा आतताई खर्च करताय, गरजेचा नसलेला खर्च करताय, टेंडर 3,000 कोटीनं अभाव देताय. आणि मला असं वाटतं एकीकडे पुन्हा राज्याची तिजोरी खाली झाली म्हणतात, तिजोरी तुम्हीच खाली करताय. आणि काय माता भगिनीचे संसार उद्ध्वस्त करून महाराष्ट्राची तिजोरी भरणार आहे का? शेवटी महाराष्ट्र कशासाठी आहे? तिजोरी कशासाठी आहे? जनतेच्या हितासाठी आहे का जनतेची लूट करण्यासाठी? हा प्रश्न आहे. मला असं वाटतं त्या डस्टबिनला सोन्याचा मुलामा लावलेला आहे आणि म्हणून 70,000 त्याची किंमत आहे. मराठवाड्यामध्ये मागच्या 6 महिन्यांमध्ये 542 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ही बाब गंभीर आहे. एकट्या मराठवाड्यामध्ये वेगळ्या शेतकरी 726 आकडा आपला चुकीचा आहे. हे